नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. पुण्याचे उपमहापौर दीपक मानकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. 1.25 वर्षासाठी हे पद काँग्रेसने देण्याचे ठरवले होते. त्यानुसार कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आदेशानुसार मानकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा महापौर वैशाली बनकर यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शहराध्यक्ष अभय छाजेड, सभागृह नेते सुभाष जगताप आदी उपस्थित होते. 1.25 वर्षाच्या कार्यकाळात आपण अनेक समाजोपयोगी कामे केली, याचे मला समाधान आहे. याशिवाय उपमहापौर पदाची शोभा वाढवण्यासाठी मी सार्थ ठरल्याचा अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले. पुणे शहर लोकसभेसाठी मी एक सबळ दावेदार आहे, असेही ते म्हणाले. सुरेश कलमाडी यांच्यासारखा भ्रष्टाचारी उमेदवार नसावा, अशी टीकाही त्यांनी केली. याबाबत जनवार्ताशी बोलताना मानकर म्हणाले, माझा उपमहापौर पदाचा 1.25 वर्षाचा कालावधी मी आज पूर्ण केलेला आहे आणि पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यानुसार मुख्यमंत्री आणि माननीय ठाकरे यांनी सांगितल्यामुळे त्या पदाचा राजीनामा मी स्वतःशीने दिलेला आहे. या 1.25 वर्षाच्या कालावधीमध्ये समाजाची पुणेकरांची सेवा करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्राप्त झाली. मी याचा मला निश्चितपणाने अभिमान आहे आणि आनंद देखील आहे. वर्षभराच्या कालावधीमध्ये पाण्याचे प्रश्न असतील, वाहतुकीचा प्रश्न असेल, कचरा व्यवस्थापनाचा असेल आणि नागरिकांचे अनेक प्रश्न या कार्यालयामध्ये मला असं सांगण्यात आलं की 22 वर्षात एवढी गर्दी कधी या पुणे महानगरपालिकेमध्ये या कार्यालयात नव्हती. तर माझ्या कालावधीमध्ये रोज मी 300-400 लोकांना रोज भेटायचो आणि त्यांचे जे काही प्रश्न असतील, जी काही सुखदुःख असतील ते जाणून घेण्याचा प्रयत्न या कार्यालयामध्ये मी केलेला आहे आणि त्याचा मला निश्चितपणे आनंद आहे की या लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता ही माणसं जोडण्याचा प्रयत्न मी माझ्या कालावधीमध्ये निश्चितपणाने केलेला आहे आणि चांगल्या पद्धतीचं काम सर्व पक्षाच्या सभासदांना बरोबर घेऊन जाऊन सगळ्यांना विश्वासात घेऊन या ठिकाणी काम करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षाने प्राप्त करून दिली. मी काँग्रेस पक्षाचा अत्यंत आभारी आहे. भविष्याचा वेध घेणारा मी कार्यकर्ते, त्यामुळे उपमहापौर पद गेलं म्हणून मी या ठिकाणी थांबणार नाही. तर लोकसभेसाठी मी प्रबळ दावेदार आहे पुणे शहरामध्ये काँग्रेस पक्षाकडून आणि त्या संधीसाठी मी माझा प्रयत्न हा निश्चितपणे राहणार आहे. कलमाडीच्या बाबतीमध्ये जास्त बोलणं मला काही योग्य वाटत नाही, कारण की उमेदवार हा भ्रष्ट नसावा, भ्रष्टाचारानं माखलेला नसावा. उमेदवार हा पक्ष कार्यकर्त्यांमधूनच खऱ्या अर्थाने यायला पाहिजे, जो पक्षाकरता काम करतो, समाजाकरता काम करतो आणि पुणेकर ज्याच्याबरोबर आहे असा उमेदवार या पुणे शहरामध्ये निश्चितपणे काँग्रेस पक्ष देईल, पक्षश्रेष्ठी देतील याचा विचार निश्चितपणे केला जाईल. आणि निलंबन केल्यानंतर आपण उमेदवारी मागणं देखील चुकीचं आहे. पक्षाने एकदा निलंबन तुमचं केलेलं आहे आणि जोपर्यंत तुमच्यावरचे गुन्ह्यातून तुम्ही निर्दोष सुटत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलाही अधिकार या ठिकाणी प्राप्त होत नाही. शहरात उत्साहपूर्ण वातावरणात दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला. दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर ढोल ताशांचा गजर, डीजेवर वाजणारे संगीत, त्याच्या तालावर नाचणारे बाळगोपाळ याने साऱ्या शहरात उत्सवाचे वातावरण होते. अनेक बाळगोपाळांनी कृष्णाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषा केल्या होत्या. काही ठिकाणी लहान मुलांसाठी खास दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. यात पुस्तके, वह्या, शालेय साहित्य यांचा समावेश केला होता. सकाळपासूनच काही मंडळींनी आपल्या दहीहंड्या बांधण्यास सुरुवात केली, तर काही ठिकाणी ही तयारी संध्याकाळी करताना मंडळाचे कार्यकर्ते दिसत होते. रात्री उशिरापर्यंत दहीहंडी फोडणे सुरूच होते. एकंदर या दहीहंडीला मोठ्या उत्सवाचेच स्वरूप आले होते. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता.
समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकरांना अटक झाल्यानंतरच आम्हाला समाधान मिळेल, अशी प्रतिक्रिया डॉक्टर दाभोळकर यांचे चिरंजीव हमीद आणि कन्या मुक्ता यांनी व्यक्त केली. आयुक्तालयात पोलीस आयुक्तांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. हमीद दाभोळकर, मुक्ता दाभोळकर यांच्यासह अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, सह आयुक्त संजीव कुमार सिंगल, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर शहाजी सोळंके यांची भेट घेतली. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासाबद्दल त्यांनी माहिती दिली. तसेच डॉक्टर दाभोळकर कुटुंबियांचा कोणावर संशय आहे काय, अशी देखील विचारणा केली. मारेकरांना आतापर्यंत पोलीस अटक करू शकले नसल्याने वेदना आणि खंत वाटत असल्याचे हमीद यांनी बोलून दाखवले. डॉक्टर दाभोळकर यांनी निर्भयपणे समाजासाठी काम केले. दिनांक 20 ऑगस्ट रोजी ओंकारेश्वर पुलावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांनी निर्भयपणे पुढे येऊन हल्लेखोरांची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले. मूलतत्ववादी संघटनांकडून अथवा संघटितरित्या बोगस व्यवसाय करणाऱ्यांकडून हे कृत्य केले जाऊ शकते, असेही हमीद पत्रकारांशी बोलताना म्हणाले. पोलिसांच्या तपासाचे मूल्यमापन करण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. पोलीसच तपासाचे योग्य मूल्यमापन करू शकतात, असे त्यांनी बोलून दाखवले. आयुक्त गुलाबराव पोळ आणि अतिरिक्त आयुक्त डॉक्टर शहाजी सोळंके यांनी पोलिसांनी केलेल्या तपासाबाबत सविस्तर माहिती दिली. सुमारे 1 तास वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अनिसच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा चालू होती. डॉक्टर दाभोळकर यांचे कधी कोणासोबत भांडण झालेले नाही, तसेच त्यांना कोणीही धमकी दिली नसल्याची माहिती हमीद यांनी यावेळी पोलिसांना दिली आहे. प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे अथवा केंद्रीय अन्वेषण विभागाकडे देण्याची मागणी आपण करत नसल्याचेही हमीद दाभोळकर यांनी स्पष्ट केले. पोलीस ज्यावेळी मारेकरांना अटक करतील त्यावेळीच आम्हाला समाधान मिळेल, असेही ते म्हणाले. योग शिक्षण हे भारतीय शिक्षणाचा पाया असला पाहिजे, असे मत ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ विजय भटकर यांनी व्यक्त केलं. सूर्यनमस्कार संघटना आणि राष्ट्र सेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 3ऱ्या राज्यस्तरीय लक्ष्मी व्यंकटेश करंडकाचे उद्घाटन भटकर यांच्या हस्ते झाले. यावेळी कॅप जेमिनी इंडियाचे उपप्रबंधक किशोर विखे, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सचिव बाळासाहेब लांडगे, विजय कोते, प्राध्यापक भास्कर गोडबोले, डॉक्टर संप्रसाद विनोद, शरद हर्डीकर, डॉक्टर अनिल जयवंत, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे आदी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय सूर्यनमस्कारपटू अशरफ पठाण यांच्या नेतृत्वाखाली 300 विद्यार्थ्यांनी सामूहिक 15,000 सूर्यनमस्कारांचे सादरीकरण केले. यावेळी सूर्यनमस्कारांच्या सचित्र तक्त्याचे प्रकाशनही करण्यात आले. सूर्यनमस्कार स्पर्धा ही 1 सप्टेंबरपर्यंत साने गुरुजी स्मारक येथे चालणार आहे. आतापर्यंत 1500 स्पर्धकांनी नोंदणी केलेली आहे. भटकर म्हणाले, सूर्यनमस्कार हा खेळ आधुनिक काळामधील सर्वांगीण व्यायाम होणारा खेळ आहे. त्याचा अंगीकार करण्याची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
तर्फे आयोजित हॉर्लिक्स विज किड्स या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुण्यातील प्रेसिस रतन बारज आणि तुषार बरनवाल यांनी विजय मिळवला आहे. गणेश कला क्रीडा मंच, नेहरू स्टेडियम, पुणे येथे झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचा प्रेसिस रतन बारज आणि हचिन्स हायस्कूलचा तुषार बरनवाल विजेते म्हणून घोषित करण्यात आले. त्यांना आगामी हॉर्लिक्स विज किड्सकडून साऊथ एशिया फायनलमध्ये पुणे शहराचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. यात विजयी विद्यार्थ्यांना 5 लाख रुपयांची शिष्यवृत्ती आणि 5 दिवसांसाठी जर्मनीची सहल करण्यास मिळेल. ही स्पर्धा नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क 2005 मधील को स्कॉलॅस्टिक अभ्यासक्रमाचा एक भाग आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने शाळेत केलेल्या परफॉर्मन्सनुसार श्रेणी देण्यात आली आहे, असे ग्लॅक्सोस्मिथलाइन कन्झ्युमर्स हेल्थ केअर इंडियाचे विपणन EVP जयंत सिंग आणि हॉर्लिक्स विज किड्स प्रोजेक्टचे डायरेक्टर एज्यू मीडियाचे कार्यकारी संचालक सईद सुलतान यांनी सांगितले. साखरीपीर तालीम मंडळ आणि पुणे विचारपीठाच्या वतीने ससून रुग्णालयात रुग्णसेवेची दहीहंडी उभारण्यात आली. ऑर्थोपेडिक्स रुग्णालयातील रुग्णाच्या हस्ते ती फोडण्यात आली. यावेळी ससून तसेच ताराचंद रुग्णालयातील रुग्णांना सुमारे 1400 पिशव्या सुगंधी दुधाचे वाटप करण्यात आले. यावेळी दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे अशोक गोडसे, रवींद्र माळवतकर, भाई कात्रे आदी उपस्थित होते. माळवतकर म्हणाले, भगवान श्रीकृष्ण विचारांची मानवतावादी रुग्णसेवेची दहीहंडी असे नाव या उपक्रमाला देण्यात आले होते. रुग्ण कुणाल पाचोरकर याच्या हस्ते ही हंडी फोडण्यात आली. राज्यभर लाखो रुपयांच्या दहीहंड्या फोडल्या जातात. मुंबईमध्ये महापालिका जखमी गोपाळांसाठी 2 वॉर्ड रिकामे ठेवते. मात्र आम्ही वॉर्डमधील रुग्णांसाठी दहीहंडी उभारून रुग्णसेवा केली आहे, असेही ते म्हणाले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT एंड मैकेनिकल, डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर, MBA फाइनेंस, HR एंड मार्केटिंग, BCA, BBA, MBA एंड MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. ऋषिकेश नरेंद्र देव या 15 वर्षीय वयाच्या बालचित्रकाराच्या 65 चित्रांचे एकत्र प्रदर्शन पाहण्याची संधी पुणेकर रसिकांना मिळणार आहे. अनंतरंग फाउंडेशनच्या वतीने दिनांक 28 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान सेनापती बापट रस्त्यावरील दर्पण आर्ट गॅलरी येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. मिलेनियम नॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या ऋषिकेशला गेल्या 3 वर्षांपासून ज्येष्ठ चित्रकार अनंत भिडे आणि चित्रगुप्त भिडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन त्याच्या आजी आजोबांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये पक्षी, व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे, गणेश चित्रे अशी विविध विषयांवरील चित्रे आहे. सकाळी 11 ते 8 पर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे.